श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. वेळेनुसार म्हणा, काळानुसार म्हणा किंवा परिस्थितीनुसार म्हणा, आपण प्रत्येकाने किंवा बऱ्याच जणांनी सण उत्सव साजरे करण्याची जी पद्धत आहे ती आपापल्या परीने वेगवेगळे त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत. पण अतिशय जुन्या पद्धतीने, पारंपरिक रीतीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने, साध्या, सोप्या आणि सरळ म्हणू शकतो की अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये गुढी कशी उभारावी, शास्त्रानुसार वस्त्र कोणते असावे, मंत्र कोणता बोलावा किंवा कोणत्या वेळेमध्ये, साहित्य काय, त्याचं महत्त्व काय, अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेव्हा आपण बघा पद्धती बदलतो किंवा आपल्यानुसार करतो तर बऱ्याच वेळेला ते आपल्यासाठीच अवघड होत जातं. पण ह्या ज्या जुन्या पद्धती आहेत ना त्यानुसार जर आपण केलं तर ते अगदी सरळ, साधं, सोपं होऊन जातं आणि आपल्या मनाला समाधान सुद्धा मिळतं. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा. अगदी म्हणजे आपण म्हणू शकतो की पारंपरिक पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे गुढी उभारण्यापासून, त्या वेळेपासून, गुढी उभारताना कोणता मंत्र बोलायचा, गुढी उभारून झाल्यानंतर कोणता मंत्र बोलायचा, गुढीचं औक्षण कसं करायचं. बघा आता तुम्हाला माहित आहे का की गुढीचं औक्षण सुद्धा करायचं असतं. तर हो, करायचं असतं. ते कधी करायचं, साहित्य काय घ्यायचं, त्याचबरोबर गुढी कधी उतरायची, गुढी उतरताना नैवेद्य काय दाखवायचा, पूजा कशी करायची, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचं जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा. हा आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडवा सणाची माहिती तर सर्वांनाच माहीत आहे. म्हणजे आपण ते का साजरा करतो वगैरे, जे काही घडलं आहे ते विसरा आणि एका नव्या दमाने, नव्या उमेदीने, अत्यंत चांगल्या वातावरणासह सर्वांना सामोरे जा असा संदेश देणारा हा दिवस. आपल्या प्रत्येक घरामध्ये, घरोघरी या दिवशी गुढी उभारली जाते. गुढीपाडव्यासाठी प्रत्येक घरामध्ये बघा पुरणावरणाचा स्वयंपाक बनवला जातो. बऱ्याच जणांच्या घरी अगदी श्रीखंड पुरी सुद्धा बनवली जाते. या सणासाठी आपण घरातील सर्वजण, अगदी लहान मुलं असू द्या किंवा आपण स्त्रिया, जी ज्येष्ठ मंडळी आहेत, प्रत्येक जण नवनवीन कपडे घालून या दिवशी गुढी उभारण्यासाठी सज्ज झालेले असतात. पण ही गुढी जी उभा केली जाते किंवा गुढीपाडवा जो साजरा केला जातो त्याच्या मागे एक पौराणिक कथा सुद्धा सांगण्यात येते. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षाला प्रारंभ होतो आणि ब्रह्मपुराणामध्ये संकेत मिळाल्याप्रमाणे या तिथी रोजी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती. अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण वेदामध्ये याचा उल्लेख आढळतो असं सांगण्यात येतं. तर गुढी उभारण्याच्या अनेक कथा आहेत. या दिवशी प्रभू श्री रामचंद्र सीता मातेला घेऊन अयोध्येला परतले होते आणि विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. याशिवाय याच दिवशी विष्णू देवतेने मत्स्य अवतार धारण केला होता असेही पुराणात सांगण्यात येते. तर सतयुगाचाही याच दिवशी प्रारंभ झाला म्हणून गुढी उभारण्यात येते असेही सांगण्यात येते. गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी कडुलिंबाच्या पानापासून एक पदार्थ तयार केला जातो आणि तो खाण्याला खूप जास्त महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी हा बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तर आपल्याकडे ज्या पद्धतीने बनवला जातो तर त्या पद्धतीने आपण बनवू शकतो. पित्ताचा त्रास नाहीसा करणे, पचनक्रियेत सुधारणा होणे आणि त्वचेचा रोग बरा करण्यासाठी कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात. तसंच शरीराला थंडावा देणारी अशी ही कडुलिंबाची पाने पाण्यात घालून अंघोळ केल्याने आणि खाल्ल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याने वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी आरोग्य चांगले राहिल्यास कायम चांगले राहते असे समजून या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याला आणि त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकून अंगाला उटणं लावून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्नान करण्याला या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे नवीन वर्षाचा आपला पहिला दिवस गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंगाला उटणं लावून किंवा तेल लावून आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकून या दिवशी आपल्याला घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे. हा झाला सगळ्यात पहिला आपण उपाय म्हणू शकतो किंवा आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात म्हणू शकतो.
आता गुढी उभारताना आणि गुढी उभारून झाल्यानंतर आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे तो मी तुम्हाला सांगते। आता संपूर्ण जी प्रोसेस असते गुढी उभारणं, नैवेद्य दाखवणं वगैरे सगळं हे करताना, गुढीला साडी नेसवताना म्हणा किंवा हार वगैरे अर्पण करताना आता जो मंत्र सांगणार आहे तो म्हणायचा आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र। आणि एक वेळा का गुढी आपली उभारून झाली, गुढीची पूजा करून झाली, आता आपण आपलं आसन सोडणार आहोत। त्यानंतर आता जो मंत्र सांगणार आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे ब्रह्मध्वज नमस्तेतु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मदगृहे मंगलम कुरु। ब्रह्मध्वज नमस्तेतु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मदगृहे मंगलम कुरु। हा जो आहे 2 ओळीचा मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे। आता आपण वळूया की गुढी आपल्याला उभारायची आहे तर वस्त्र कोणते घ्यावे। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बघा की अगदी फक्त ब्लाउज पीस जे आहे ते गुढीला घातलं जातं आणि गुढी उभारली जाते। बऱ्याच ठिकाणी जे आपल्या दररोज आता वेगवेगळ्या फॅशनच्या साड्या निघालेल्या आहेत त्या घातल्या जातात गुढीला, पण असं नाही बघा। गुढीला घालण्यासाठी, गुढी उभा करण्यासाठी एकतर आपल्याला खणाची साडी वापरायची आहे किंवा दुसरी म्हणजे रेशमाची साडी वापरायची आहे। जे रेशीम धागा असतो किंवा जे खण असतो त्याच्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या शोषून घेण्याची ताकद आणि त्या आकर्षित करून त्या आपल्यापर्यंत पोहोचण्याची जी ताकद असते ती जास्त असते। त्याच्यामुळे खणाची साडी किंवा रेशीम साडी, जे आपण शालू वगैरे जो आपला असतो ना तशा पद्धतीची साडी गुढीला घालायची असते। आणि जी आपण गुढीला साडी घालत आहोत ती साडी आपण घातलेली नसावी किंवा ती धुतलेली सुद्धा नसावी, कारण बघा आजकाल आपण पिरियड्स वगैरे सुतक या गोष्टी पाळत नाही। त्याच्यामुळे आपल्याकडे मला वाटतं जवळजवळ प्रत्येकाकडे असेलच, आमच्याकडे पण असतं। जसं की बघा आपला सणवार वगैरे आला तर सणवाराचा जो स्वयंपाक असतो तो करण्यासाठी किंवा गुढीला घालण्यासाठी किंवा आपल्या जेव्हा गौरी गणपती असतात तर गौरींना घालण्यासाठी एक वेगळ्या साड्या ठेवल्या जातात। त्यांना दररोज स्पर्श केला जात नाही किंवा त्या धुतल्या जात नाहीत, अगदी जिथे म्हणजे दररोज आपला त्याला हात लागणार नाही। जसं की आपण बघा जुन्या आपल्या पेट्या वगैरे आहेत किंवा माळ्यावर कुठेतरी अशा ज्या साड्या आहेत ना त्या ठेवल्या जातात की त्याला स्पर्श होऊ नये, वर्षानुवर्ष जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच त्या काढून घ्यायच्या, असं त्याचं पावित्र्य राखलं जातं। आणि अशा साड्या जर आपण घेतल्या तर अतिशय उत्तम। किंवा बऱ्याच ठिकाणी बघा गौरीसाठी दरवर्षी नवीन साड्या घेतल्या जातात, तर त्यातली साडी तुम्ही ठेवून ती साडी गुढीला वापरली तरीही चालेल। किंवा ज्या काठापदराच्या आपल्या साड्या असतात न धुतलेल्या, ज्या आपण म्हणजे कधी जास्त वापरलेल्या नाहीयेत, फक्त सणावाराचा स्वयंपाक वगैरे करण्यासाठी वापरल्या आहेत, तर त्या साडीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि बरेच जण काय करतात की गुढी उभारण्यासाठी घरामध्ये जी कोणती काठी असेल, जे कोणतं आपल्याला दिसेल तर त्याला गुढी बांधतात, तर असं नाही। गुढी उभारण्यासाठी वेळूची काठी जी आहे ती असावी लागते। आता बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे की प्रत्येक वर्षी नवीन वेळूची काठी आणली जाते। तुमच्याकडे ती प्रथा असेल तर नक्कीच तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। बाकी ते शक्य नसेल तर जुनी तुमच्याकडे वेळूची काठी असेल तर ती सुद्धा आपण वापरू शकतो। पण ही वेळूची काठी गुढी उभारण्यासाठी तयार कशी करायची, तुम्ही नवीन आणलेली असू द्या किंवा तुमच्या घरातील जुनी काठी असू द्या, सुरुवातीला काय करायचं, त्याला तेल स्वच्छ लावून घ्यायचं। तेल लावून झाल्यानंतर सर्व गुढीच्या काठीला त्यानंतर कोमट पाण्याने ती जी गुढीची काठी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पाण्याने धुवून घ्यायची नसेल, ओला कपडा करून तुम्ही ती स्वच्छ पुसून घेऊ शकता आणि ती तुम्हाला वाळायला थोडीशी हवेला ठेवायची आहे। आता ही झाली गुढी उभारण्यासाठी आपली काठी तयार। आता गुढी कुठे उभारायची हा सगळ्यात मोठा प्रश्न। तर गुढी जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभारायची असते, पण आजकाल फ्लॅट वगैरे हे असतात आणि मग बऱ्याच जणांचं असं असतं की मग आपण आपल्या फ्लॅटच्या समोर जर उभारली तर ती दिसणार वगैरे नाही, म्हणून बरेच जण काय करतात की बाल्कनीमध्ये वगैरे हे करतात। पण गुढी जी आहे ती मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच उभारावी। त्याच्यामुळे फ्लॅट जरी असेल तर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभारण्याचा प्रयत्न करा। पण तिथे शक्य नसेल तर अगदी तुमच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या गॅलरीमध्ये, खिडकीमधून किंवा घरा असेल तर तुमच्या गच्चीवर कुठेही उभारली तरी चालेल, काही हरकत नाही। पण खरोखर जे आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपल्याला ती उभारायची असते। आता गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये
तुम्हाला सडा टाकायचा आहे आणि तोही शेणाचा सडा टाकायचा आहे. आता आपण फ्लॅटमध्ये राहतो किंवा बैठ जरी घर असेल तर शेण वगैरे काही मिळत नाही. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, जे काही पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे जे पाणी आहे ते आपल्या दारासमोर स्प्रिंकल करायचं आहे. फ्लॅट असेल तर स्प्रे बॉटलमध्ये घ्यायचं आणि हे पाणी स्प्रिंकल करायचं. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं. ही खरी पद्धत बघा. आमच्या म्हणजे गावाला ना जुना वाडा आहे, खूप 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 जुना वाडा आहे. तर त्या वाड्याला वगैरे ना अगोदर सगळीकडे हे आंब्याच्या पानाचे डहाळेचं जे तोरण असतं ते लावलं जातं आणि ही जे खुशी ते बघण्यातला जे डोळ्यांना जे होतं ना, म्हणजे ते आपण तृप्त होऊन जातात डोळे. तर अशा पद्धतीने हे असतं. तर हे लावायचं आणि त्यानंतर जिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ सारवून घ्यायची. पण आपल्याला शेण मिळणार नाहीये, त्याच्यामुळे थोडीशी हळद जी आहे ती पाण्यामध्ये मिक्स करायची आणि हळदीने ती जागा जी आहे ती सारवून घ्यायची. त्याच्यावर एक स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावर छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यावर थोडीशी तांदळाची रास ठेवायची. त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती आपल्याला आपल्या गुढीची जी काठी आहे, विळूची काठी, ती आपल्याला उभी करायची आहे. आता गुढी कधी उभी करायची? बरेच जण काय करतात, 10 वाजता, 11 वाजता, 11:30 वाजता आपल्या वेळेनुसार. पण असं नाही. भले तुम्ही स्वयंपाक नंतर करा, पण गुढी जी आहे ती सकाळी सकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभी असायला हवी. म्हणजे 7च्या अगोदर, 7:30च्या अगोदर खरी गुढी उभारण्याची वेळ आहे. तुम्ही अजूनही गावाकडे बघा की अगदी म्हणजे शेतात जाण्याच्या अगोदर किंवा कामाला जाण्याच्या अगोदर, घराबाहेर पडण्याच्या अगोदर 7-7:30च्या अगोदर गुढी उभारलेली असते आणि हीच खरी मुख्य वेळ आहे. पण ते तुम्हाला शक्य नसेल तर 8, 8:30, जास्तीत जास्त 9 याच्या पलीकडे गुढी उभारायची नाहीये. गुढी आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळपासून ते संध्याकाळी सूर्य मावळण्याची जी वेळ असते तोपर्यंत ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असावी. अगदी म्हणजे 7-8 तास तरी ती आपल्या प्रवेशद्वारावर असावी. असं नाही की 11 वाजता 12 वाजता केली आणि 4 वाजता 5 वाजता काढली, असं अजिबात करू नका. मग त्याच्या ज्या सकारात्मक लहरी आहेत किंवा त्याचे जे लाभ आहेत, जी आपली बघा ऑरा क्लीन, त्याच्याबरोबरच आपल्या घरातील वातावरण सकारात्मक, ह्या गोष्टी आपल्याला फील होत नाहीत कुठेतरी. म्हणून सकाळी गुढी जी आहे ती उभारायची आहे. आता आपण गुढीची काठी तिथे उभा केली. सुरुवातीला त्या गुढीची जी आपला वेळूची काठी आहे तर त्याला हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद कुंकू लावून घेतल्यानंतर थोडीशी साखर सुद्धा तिथे अर्पण करायची. त्यानंतर जी गुढीला परिधान करण्यासाठी आपण साडी घेतलेली आहे त्या साडीला थोडंसं आपण हळद कुंकू लावून घ्यायचं. ती साडी घालायची. त्याच्यासोबत एक ब्लाउज पीस सुद्धा, नुसती साडीच परिधान करायची नाही त्या गुढीला, त्याच्यासोबत एक ब्लाउज पीस सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर त्या साडीला बांधून घ्यायचं. आता इथे सुद्धा एक प्रश्न येतो की साडीला बांधण्यासाठी बरेच जण सुतळी वगैरे वापरतात, तर असं अजिबात करायचं नाही. गुढीला साडी बांधण्यासाठी जो कलावा धागा असतो, जो पूजेसाठी गुरुजी आपल्या हातात वगैरे बांधतात किंवा आपण जेव्हा कलश स्थापना करतो पूजेसाठी वगैरे गुरुजी ज्या कलशाच्या तांब्याला जो कलावा बांधतात, तर तो कलावा साडी बांधण्यासाठी, गुंडाळण्यासाठी आपल्याला गुढीला वापरायचा आहे. तो नसेल तो साधा पुड्याचा धागा जो असतो पांढरा, तो वापरला तरी चालेल. पण सुतळी किंवा कोणत्या तरी पेटिकोटचा बंद, पॅन्टचा बंद असं वापरायचं नाहीये. तर गुढीला ती साडी बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर गाठी त्या गुढीला अर्पण करायची. आंब्याच्या पानाचा फाटा, त्याचबरोबर कडुनिंबाच्या पानाचा फाटा त्यावर ठेवायचा आहे आणि एक तांब्या घ्यायचा. आता तांब्या हा तांब्याचा असावा किंवा पितळेचा असावा. बऱ्याच ठिकाणी स्टीलचा पेला किंवा स्टीलचा तांब्या, तर तुमच्याकडे नसेलच काही ऑप्शन तर ते तुम्ही घेऊ शकता. पण शक्यतो तांब्याचा तांब्या वगैरे असेल तर अतिशय उत्तम, आणि नसेल तर मग तुम्ही स्टीलचा घेऊ शकता, काही हरकत नाही. तो जो तांब्या आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याच्यावर मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे बाहेरून आणि त्याला उभ्या 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत पूर्ण गोल त्याला. आणि हा जो तांब्या आहे तो त्या गुढीवर आपल्याला उलटा ठेवायचा आहे.
हा ठेवल्यानंतर परत एकदा गुढीला जे आहे ते हळदी कुंकू आणि जे आपलं म्हणू शकतो की हार वगैरे ते अर्पण करायचं आहे, गुढीला नमस्कार करायचा आहे। परत तिथे आजूबाजूला आपण त्याच्या गुढीच्या आसन घ्यायचं, बसायचं आणि परत गुढीच्या खाली आपण जिथे पाटावर ठेवलेली आहे तिथे हळद कुंकू लावायचं, धूप दीप लावायचं। त्यानंतर एक तांब्याचं ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये तुपाची निरांजन ठेवायची, हळद कुंकू त्याच्यामध्ये ठेवायचं, सुपारी सोन्याची अंगठी त्याच्यामध्ये ठेवायची आणि थोडीशी साखर, आणि हे घेऊन 3 वेळा त्या गुढीला आपल्याला औक्षण करायचं आहे। औक्षण कसं करायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि 3 वेळा गुढीला औक्षण करायचं आहे आणि जो काही नैवेद्य असेल तुम्ही बनवलेला, जर तुमचं पूर्णावरणाचा स्वयंपाक तयार असेल तर तो नैवेद्य दाखवायचा, किंवा तो तयार नसेल तर जेव्हा तुमचा पूर्णावरणाचा स्वयंपाक होईल तेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवायचा। आणि तोपर्यंत मग जे आपण कडुनिंबाचं जे बनवतो त्याचा नैवेद्य जो आहे तो गुढीला दाखवायचा आहे। आणि काहीतरी गोड म्हणून खडीसाखर म्हणा, पेढे म्हणा, काहीतरी नैवेद्य हा जो आहे तो गुढीला आपण दाखवायचा आहे। गुढी उभारताना आपण 2 विड्याची पानं सुद्धा घ्यायची आहेत, त्याच्यावर हळकुंड, बदाम, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हे जे सगळं असतं असा विडा सुद्धा तिथे ठेवायचा आहे। आणि एक श्रीफळ म्हणजे नारळ, बऱ्याच ठिकाणी बघा सोललेले नारळ मिळतात, तर तुमच्या भागामध्ये तसे, किंवा बऱ्याच ठिकाणी शेंडी असलेलं नारळ मिळतं, तुमच्या भागामध्ये जसे नारळ मिळतात तसं एक अख्खा नारळ सुद्धा आपल्याला तिथे ठेवायचा आहे। आणि ही पूजा झाल्यानंतर म्हणायचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे, नमस्कार करायचा आहे, घरातील सर्व मोठ्या थोरांना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर गाठी जी आहेत ती आपल्या देवांना असेल, आपल्या घरातील जे लहान मुलं असतील, जे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला गाठी बांधायची आहे। या पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे। दिवसभर जे आहे ती गुढी तशीच राहू द्यायची आणि सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला गुढी जी आहे ती उभारायची आहे। तशीच आपण दोरी काढली आणि गुढी काढून घेतली तर असं नाही करायचं। त्या सुरुवातीला त्या गुढीला हळद कुंकू सर्वांनी अर्पण करायचं आहे, घरातील सर्वांनी नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य किंवा दही भाताचा नैवेद्य असेल, किंवा अगदी ते शक्य नसेल तर काही साखरेचा वगैरे काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर गुढी उतरायला सुरुवात करायची आहे। तर या पद्धतीने गुढी जी आहे ती उतरायची असते, ते उतरण्याची ही पद्धत आहे। तर या पद्धतीने आपण गुढी उभारू शकतो, हे जे मंत्र आहेत ते बोलू शकतो आणि गुढी उतरू शकतो आणि आपल्या नवीन वर्षातील पहिला दिवस आणि पहिला सण गुढीपाडवा या पद्धतीने साजरा करू शकतो। श्री स्वामी समर्थ।